बाबा महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद प्रकाश बाबा महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद माणिक बाबा महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद रानवाई महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद आशुताई महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। प्रभु श्री रामचंद्र की जय। भारत माते की जय। तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे। हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः। गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति धम्मातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षनाम ज्ञानदानैक्यदर्शं कोटि क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदविद्यावरिष्ठम्। जयंचार्काणी वनदाय मादे त्या ठिकाणी निजरूप तुझे। मी ठेवतो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही। जयाच्या संगतीने विराट झाला मनोदरीचा गडभास केला। साक्षात परमात्मा मग भेटविला विसरू कसा मी श्री गुरु पादुकेला। विसरू कसा मी श्रीपाद पादुकेला। विसरू कसा मी रामदास पादुकेला। सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय। सब संतान की जय। येथे जमलेल्या सर्व माझ्या माता पित्यांनो, गुरुजन गुरुवर्य सद्गुरु तसेच ताई मंडळी भाऊ मंडळी, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि हे जी आजची प्रवचन रूपी सेवा मद पामराकडे आली आहे। कारण आजची एकादशी जया एकादशी आणि या एकादशी निमित्ताने मद पामराला एक सेवा करण्याची संधी मिळाली। आनंद संप्रदाय मुंबई साधक मंडळी या मंडळाच्या याच्याने मला एक सर्व सेवा करण्याची प्रवचन रूपी सेवा करण्याची संधी प्राप्त झाली। तरी सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि इथे बसलेल्या सर्व मंडळींची सुद्धा आभार व्यक्त करतो। या प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेला अध्याय ज्ञानेश्वरी अध्याय 9वा, गीतेचा 9वा अध्याय आणि ज्ञानेश्वरीतील ओवी आहे। काय सांगतात? तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे। हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका। तुमच्या सर्वांच्या सेवेकरिता निवडलेली ओवी आहे।
ज्ञानेश्वरीतील बघा, ज्ञानेश्वरीमधील हा 9वा अध्याय, 9व्या अध्यायामधील, आता 9वा अध्याय का निवडला तर 9वा अध्याय हा कसा आहे तर अनुभवमेय आहे. याच्यात 17 अध्यायांपैकी हा एक अध्याय, याच्यात विशिष्ट असा ज्ञान सांगितलेलं आहे. या जीवाला तरुण जाण्याचं ज्ञान सांगितलेलं आहे. कारण बाकीचे अध्याय तर सर्व आहेतच, पण याच्यामध्ये जसा ज्याप्रमाणे समुद्र कसा आहे, व्यापक आहे, आणि विहीर आणि तलाव किती संकुचित, पण हा जो अध्याय हा समुद्रासारखा व्यापक आहे. त्या पद्धतीने या 9व्या अध्यायामध्ये आपल्याला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानाचं म्हणजे काय सांगत आहेत तर, तरी अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. एकदा तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, मग काय होईल तर तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती म्हणजेच शाश्वत सुखाची प्राप्ती होईल. असे माझे प्रतिज्ञोत्तर बोलणे आहे, आणि ते तुम्ही ऐकून घ्या. कारण याच्यामध्ये जे ज्ञान भरलेले आहे ते असं आपण वाया घालून जमत नाही, त्याचा श्रवण करायचं आहे. ऐकणे म्हणजे काय तर आपण मनाच्या कानाने ऐकायचं आहे, नुसतंच नाही ऐकायचं. श्रवण म्हणजे नुसतंच नाही तर मनाच्या श्रवण करायचंय, मनाने, नुसतंच नाही. तर आपण बसलोय इथे आणि आपलं मन कुठे फिरतोय बाजारामध्ये, इथे ऐकलेलं काय आपल्याला प्राप्त होणार आहे का? नाही. तर काय म्हणतात, तरी अवधान एक वेळी तिचे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. बघा, प्रतिज्ञा करून सांगत आहे माऊली ज्ञानेश्वर महाराज. आता प्रतिज्ञा करणं हे कोणाला जमतं तर संतांना जमतं. कारण प्रतिज्ञा ही संतांनीच केलेली आहे, इतर कोणी केली तर ती अजून पूर्ण झालेली नाही. आणि संतांनी केलेली प्रतिज्ञा खरी झालेली आहे आणि इतरांनी केलेली, कारण इतर प्रतिज्ञा करणारे काय करतात तर, आणि संतांची प्रतिज्ञा कशी आहे की जगाच्या कल्याणाकरिता आहे, आणि बाकीच्यांची प्रतिज्ञा कशासाठी? स्वतःच्या स्वार्थासाठी. आता आपण कोणती प्रतिज्ञा करायची आणि माऊलींनी कोणती प्रतिज्ञा केली आपल्याला सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण ह्या व्यासपीठावरून सांगायचं म्हटलं तर प्रतिज्ञापूर्वक सांगितलं पाहिजे. कारण आपलं जे ज्ञान आहे ते कसं आहे, व्यापक आहे, संकुचित नाही. तर आपण सुद्धा व्यापक दृष्टीने सांगितलं पाहिजे. बघा, प्रतिज्ञा ही माऊलींनी केली आणि त्यांची पूर्ण झालेली आहे. त्याच्या अगोदर सांगतो की रावणाने सुद्धा प्रतिज्ञा केली, पण रावणाच्या काही प्रतिज्ञा खरे झाल्या पण काही पूर्ण झाल्या नाही. तर रावणाने कोणती प्रतिज्ञा केलेली आहे तर सोन्याला सुगंधान आणि समुद्राला गोर करेन, समुद्राचे क्षार पाणी गोर करेन आणि आकाशाला शिरीन. म्हणजे या ज्या प्रतिज्ञा आहेत त्या रावणाच्या पूर्ण झाल्या नाही, परंतु एक प्रतिज्ञा पूर्ण झाली ती म्हणजे काय तर लंका सोन्याची बनवली. लंका ही सोन्याची बनवली म्हणजे ती प्रतिज्ञा काय झाली? स्वार्थासाठी झाली. आणि भीष्माचार्यांनी सुद्धा प्रतिज्ञा केलेली आहे.
की ही पृथ्वी निष्पांडव करेल, नाहीतर देवाला शस्त्र हातामध्ये घ्यायला लागेल. म्हणजे देवाचे प्रतिज्ञा पूर्ण झालेले आहे. आता बघा ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा प्रतिज्ञा केलेली आहे. कारण ते प्रतिज्ञापूर्वकच सांगले, प्रतिज्ञा ही कोणीही करू शकत नाही. ज्याप्रमाणे साधारण मनुष्य जीव काय करतो, प्रतिज्ञा तर मला ऐश्वर्यमान होऊ दे, भरपूर पैसा मिळू दे, म्हणजे अशा प्रतिज्ञा करतात. आता याच्याने कधी काय आपला उद्धार होणार आहे का? नाही. तर भगवंताने ज्या प्रतिज्ञा केल्या त्याच्याने काय होईल झालेलं आहे, तर जगाचं कल्याण झालेलं आहे. कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विधी परोपकारी, त्यांनी ह्या ज्या प्रतिज्ञा केलेल्या आहेत त्या आपल्या कल्याणाकरिता. कारण हा जीव या भवसागरामध्ये मृत्यूलोकामध्ये आलेला आहे, त्याने काय करायचंय तर त्या देवाचं नामस्मरण करायचं आहे. आता हा आपला जन्म कशासाठी झालेला आहे? येथे तर सांगितलेलं आहे की शाश्वत सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी. पण आता शाश्वत सुख प्राप्त होतो का? नाही. इथं म्हणतात की जन्माची मुळं पाहिले शोधून दुःखाशी काढायला जन्म घ्यावा. आपल्या मागे दुःखच लागलेलं आहे. या जीवाच्या मागे जन्माला आल्यापासून दुःख लागलेलं आहे. मग शाश्वत सुखाची प्राप्ती कधी होईल? या दुःखाच्याच राहण्यामध्ये म्हणजे त्याचा विषय सुखामध्ये तो वावर नाही. कारण त्याचे काही विषय सुख संपत नाही. विषय सुख म्हणजे सांगितलं की मला भरपूर पैसा मिळवायचा आहे, ऐश्वर्यवान व्हायचं आहे, परत मुलं बाळा आणि घर बनवायचं, असं म्हणजे त्याच्या मागेच लागून राहिलेला आहे हा जीव. पण त्याच्यापासून आपल्याला बाजूला व्हायचं आहे. हे तर करायचं आहे, पण त्याच्यापासून बाजूला होऊन आणि हा भक्ती मार्ग करायचा आहे. बघा भक्तीच्या मार्गाला कोणी लागत नाही, पण जो लागला तो सुटला. कारण भक्ती सुद्धा साधारण नाही. भक्ती करणं म्हणजे साधारण नाही. भक्ती नव्हे साधी बोली, इतर फुलावरची बोली. आता भक्ती तर सर्वच करतात, पण त्याच्यामध्ये पण सांगितलं की फुलंक रोमांच जवळ नाही उठले, नाही झाले नयन सजल, तर भक्तीचे सुख कल्ले जे म्हणती ते लटकीचे बोलले उभय होते. म्हणजे पुन्हा सांगितलेले भक्तीच्या. भक्ती केल्यानंतर या जीवाला काहीतरी व्हायला पाहिजे ना. नाहीतर भक्ती चालू आहे, सकाळी उठल्याबरोबर आपण देवालयामध्ये देवांची पूजा अर्चना करतो, धुवून त्यांना अगरबत्ती ओवाळतो. हीच भक्ती आहे का? फक्त नाही. खरी भक्ती कोणती सांगितली तर अंतःकरणापासून आपल्याला नामस्मरण घडलं पाहिजे त्या देवाचं. आता हे जे भक्ती सांगितले का, परत त्याच्यामध्ये भाव सुद्धा पाहिजे भक्ती करण्यासाठी. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती घोडू नये. परत भावे विना देव, न कलेली सत्य, गुरु विना अनुभव कैसा करे. बघा, कारण भाव नसेल तर देव प्राप्त होत नाही. कारण भावाविना देव न कळेली संदेह, गुरु विना अनुभव. आता गुरु करणं गरजेचं आहे. गुरु म्हणजे सद्गुरु करणं गरजेचं आहे. गुरु तर सर्वच करतात, पण सद्गुरु करणं गरजेचं आहे. कारण सद्गुरु वाटुनी सापडेना सोय धरावेली पाय आधी आधी. इथे नंतर नंतर सर्व आहे. काही लोकांचं आयुष्य गेले,
अनेक वाऱ्या केल्या, पण अजून काही लोक मार्गरी सुद्धा व्हायला मागत नाही. वारीला जातो आम्ही, आता त्यांच्यावर टीका करायचं आहे का नाही, पण त्यांनी सोडवणूक करून घेतली पाहिजे ना. 90 वर्षे, कोणी 80 वर्षे, कोणी 50 वर्षे वारी केली, पण काही लोकांनी मानी घातली, ज्यांनी घातले त्यांनी याचा अनुभव घेतला नाही. श्रीपाद बाबा पुन्हा त्यांना विचारायचे की एवढा वर्ष वारी केली, देवाचा अनुभव आला का? म्हणतात नाही. मग एवढी वारी करून फायदा काय झाला? व्यर्थ ना सर्व. जर देवाचा अनुभव आला नाही तर सर्व व्यर्थ आहे. कारण वारी केल्यानंतर तुम्हाला देवाचा अनुभव यायला पाहिजे. आता वारी कोणती सांगितलेली तर वारी वारी जन्म मरणाते वारी, हरी पडलो आता संकट निवारी. म्हणजे ही वारी आपल्याला काय करायची? चुकवायची आहे. जेव्हा ही वारी चुकते तेव्हा तुम्हाला ते शाश्वत सुख प्राप्त होतो. कारण किंबहुना सोय जीव आत्मा याची लाय, तयाचे होय ते नाम सुख. हे तेथे जे होतं ना, कधी होतं ते? तुम्हाला आम्हाला काय दिलेलं आहे तर नाम दिलेलं आहे. आता इतरांना काय मंत्र दिलेले आहे. आता या मंत्राने काय होतो तर फक्त पुण्याची प्राप्ती होते. तुम्हाला जर खरंच जन्ममरणाचा फेरा चुकवायचा असेल तर ते नामच घेतलं पाहिजे. बाकी जे मंत्र आहेत ना, याचे तुम्हाला बघा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? नुसतं मुखाने हरी जरी म्हटलं तरी पुण्याची गणना करता येत नाही. इतका हरीमध्ये सामर्थ्य आहे. जर ते नामच घेतले तर, कारण या जीवाला भ्रांती झालेली आहे, त्याच्यामुळे तो या परमार्थिक क्षेत्रामध्ये पडायला मागत नाही. आता हे जो मार्ग आपल्याला मिळालेला आहे आनंद संप्रदाय, सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, म्हणजे ही अनादी परंपरा आली. कुठून तर मुख्य महाविष्णू पासून. मुख्य महाविष्णू ब्रह्मा, अत्रि, नारायण, दत्त, नारायण, लक्ष्मण, बळवीन, सत्यानंद, शांतामाई, बंडवा, केरोबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, नाना बाबा आणि प्रकाश बाबा, म्हणजे हे अशी परंपरा मधुकर आलेली आहे. आणि तुम्हा आम्हाला सुद्धा त्याचा भाग्य लाभलेला आहे. आता काय झालेलं आहे तर हे सुद्धा मिळालं तरी त्याचा योग्य तो वापर केला पाहिजे. ज्याला ज्याला अनुग्रह दिलेला आहे त्याने त्याचं काय केलं पाहिजे? स्मरण केलं पाहिजे. त्या नामाचं स्मरण. ते नाम घेतल्यानंतर काय होतं? ज्याप्रमाणे समुद्रामध्ये बघा लाटा येतात, शांत असतो आणि शांत त्याच्यानंतर ज्या लाटा येतात त्या कशा समुद्राच्या बाहेर पडत जातात, आतमध्ये न जात, तेवढं बाहेर पडतात. तशा आपल्यामध्ये सुद्धा लाटा निर्माण व्हायला पाहिजे नाम घेतल्यानंतर. कारण ते नामस्मरण तसं करायला पाहिजे. आता तुम्हाला दूध जर गरम करायचंय, नुसता शेगडीवर गॅसवर ठेवून जमेल का? नाही, त्याला अग्नी द्यावा लागेल, त्याला तापवावं लागेल. ते तापण्यासाठी अग्नी ही गरजेचं आहे. त्याप्रमाणे आपल्यामध्ये सुद्धा ते नामस्मरण तशा पद्धतीने झालं पाहिजे. आपल्यामध्ये सुद्धा ते जठराग्नी निर्माण झाली पाहिजे. जेव्हा हे नामस्मरण आपण करतो आणि त्या नामस्मरणाने जेव्हा जठराग्नी निर्माण होते तेव्हा आपल्यामध्ये त्या अवस्था निर्माण होतात. कारण अवस्था अशाच होत नाही. जेव्हा बघा ज्याप्रमाणे दुधाला आपण अग्नी दिल्यानंतर त्याच्यामध्ये उकळी येतात आणि तो दूध कसा ओढू जातो, तसा आपल्यामध्ये सुद्धा भाव प्रकट व्हायला पाहिजे. आता भाव प्रकट
कसा होईल तर आपण सुद्धा त्या दुधाला जशी अग्नी दिली त्याप्रमाणे आपल्यामध्ये सुद्धा त्या नामस्मरणाची क्रिया घडली पाहिजे. आता काही लोकांनी नाम घेतलेलं आहे पण त्या रीती पद्धतीनुसार जर घेतलं तुम्ही केलं नामस्मरण तर तुमची आपोआप अवस्था होते. नाहीतर आपण नामस्मरण करण्यासाठी बसलोय पण आपलं जर चित्त त्या ठिकाणावर नसेल तर कधी होणार नाही होणार. सद्गुरूची जरी कृपा असली तरी त्याची सुद्धा स्वतःची सुद्धा कृपा पाहिजे. ह्या जीवाला जर देवाशी एकरूप करायचे तर आपली सुद्धा कृपा पाहिजे. संतांची कृपा असली तरी नाहीतर आपण ध्यानाला बसलो आणि फिरतोय बाहेरच्या जगामध्ये कसं जमेल. नाही जमणार. मेलच बसणार नाही. कारण नाम कसे तर सांगितले नाम तुझे नारायणा थोडी पाषाणाला पाना. आता खरंच पाषाणाला पाना फुटतो ना तर पाषाणासारख्या या जीवाला पाना फुटतो. कारण हा जीव सुद्धा त्या दगडासारखाच बनून राहिलेला आहे. हे नाम तर घ्यायला मागतच नाही आणि घेतल्यानंतर सुद्धा त्या पद्धतीने स्मरण करत नाही. आता कधी तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती होईल. मग शाश्वत सुख प्राप्त करण्यासाठी आपल्याला ज्याप्रमाणे बघा लक्षपूर्वक ऐकणे. ज्ञानेश्वर माऊलींनी जे लक्ष देऊन ऐकण्यासाठी सांगितले ते कशासाठी तर आपण सुद्धा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन ऐकलंच पाहिजे. तेव्हा त्या भगवंताची प्राप्ती होते. आता भगवंताची प्राप्ती आपण म्हणतो की भगवंत प्राप्तच आहे पण आपल्याला त्याचा अनुभव येणं गरजेचं आहे. कारण अनुभव आले अंगा ते या जगा ते तसे तुका कोण या सांगे माझा अनुभव आहे अंगे. आपल्यामध्ये अनुभव यायला पाहिजे आणि अनुभव हा जरी सद्गुरूंनी करून दिला तरी ज्याचा त्याला यायला पाहिजे. कारण दुसऱ्याच्या हातावर गुण देऊन आणि आपण त्याची गोडी सांगून कसं करणार नाही. आपण ते गुण राशन केलं पाहिजे तेव्हा आपल्याला त्याची गोडी करणार आहे. कारण तो पण अनुभव येत नाही तोपर्यंत आपल्याला देवाची ओळख होत नाही. देवाची ओळख करण्यासाठी अनुभव घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी ज्ञान झालं पाहिजे. कोणतं ज्ञान तत्वज्ञान झालं पाहिजे. तेव्हा आत्मज्ञान येथे तयारच आहे. तर तत्वज्ञान म्हणजे काय तर बघा आता ही सुद्धा सिस्टम चालू आहे. त्याला जोडणी केली तेव्हा त्याच्यातून आवाज यायला लागला पुढे बाहेर सुद्धा नाहीतर इथे आवाज लागतात. म्हणजे त्याला काय केलं कनेक्शन तिथे जोडलं गेलं आणि जोडल्यानंतर त्याला वस्तू वाढायला भोंगे जोडले आहेत साऊंड जोडलेले आहे. नाहीतर नुसतं माईक लावलं तर आवाज जाणार आहे का नाही. सर्व गोष्टी तयार पाहिजे. तसा या जीवाला तत्वज्ञान झाला पाहिजे. आता जो आवाज येतो कुठून आपल्याला जातो. आवाज इथूनच जातो पण तो आवाज दिसतो का नाही. ऐकायला येतो पण दिसत नाही. परत जो विणा आहे विण्याला जर तारा तारावरती आपण काढून असं वापरली तर वागणार आहे का नाही. कशामुळे वाटते तर त्या विण्याला जो मधला भाग आहे त्याच्यामध्ये जो भोकर भाग आहे त्याच्यामुळे त्याला आवाज निर्माण होतो. तसे मृदुंग आहे. मृदुंगाचं सुद्धा आपण पाडूला काढून पाडूला तर नाद देईल का नाही देणार. त्याच्यामध्ये जो गोड जुगाड आहे ना त्याच्यामुळे तो आपल्याला नाद देतो. कशामुळे नाद देतो तर त्या देवाची सत्ता त्याच्यामध्ये आहे. तसा आपल्यामध्ये सुद्धा त्या देवाची सत्ता आहे.
आपल्याला जे मिळालेले आहे ते व्यापक ज्ञान आहे. व्यापक ज्ञान म्हणजे काय? ऐसे व्यापक ज्ञान भरे जयाचे हृदयी योषित आले तयाची समता दृष्टी होते विशेष काही. बघा तुम्हाला हे व्यापक ज्ञान करून दिलेले आहे. मग संतोष राहून जाईल का? नाही. आपण सुद्धा व्यापकच राहायचं. व्यापक म्हणजे की सर्वांमध्ये सम पाहिलं पाहिजे. सम म्हणजे काय? तर सर्व तुम्ही महेशाच्या मूर्ती सोळा आर्थिकचे होते तरी गोड रंगावरती स्वीकारितो. म्हणजे सर्वांमध्ये एकच आपण परब्रह्म पाहिला पाहिजे. याला बोलतात समान गोष्टी. कारण त्याच्यासाठी काय सांगितलं तर एक नाम आहे द्वैत नाम होते ऐवत दुसरी विराम नाही. आपल्यामध्ये जर द्वैत असेल तर आपल्याला समानता दिसणार. ऐवत आपल्यामध्ये कधी निर्माण होणार. पण ते कधी होतं त्याला ज्ञान दृष्टी दिल्यानंतर जैसे डोला अंजन मिळते ते वेगळे दृष्टीचे फाटा फुटे मग वाट पाहिजे त्याचे बघते महानिधी. बघा ज्या वेळेला आपल्याला नामवृत्ती अंजन आपल्या कर्णपटलातून या गुरुच्या मुखातून आपल्या कानाद्वारे प्रेरित केलं जातं तेव्हा जसं सांगितलं की मोठे गुरुमुखे उदय दर्पणीचे उदयी स्वयंमुखी असे प्रत्यक्ष भाव लागेल त्याचे आपण सया. म्हणजे अगोदर म्हणतात ना होतं. पण जेव्हा गुरुने आपल्या कानाद्वारे ते नाम आपल्यामध्ये प्रेरित केलं तेव्हा आपल्याला त्याचा अनुभव आला. पण त्याच्या अगोदर का नाही आला? पण त्याच्यासाठी सुद्धा योग्य सद्गुरू केला पाहिजे. नाहीतर असे गुरु भरपूर आहेत. तंत्र मंत्र उपदेश ऐसे गुरु आहे ऐके घडोई परी शिष्याकडे वस्तू मेळवणी काढून श्री कृष्ण वाणीचे सद्गुरू. आम्हाला सुद्धा हे गुरुला तर ज्ञान करून दिला, कोणाला भावनाचं ज्ञान करून दिला. मला सांगितलं तुमचा उद्धार झाला का? नाही. त्याच्याने काय झालं? कला आपल्याला संपन्न झाली. गायनाची कला आहे, वादनाची कला आहे. पण जर तुम्हाला बरोबर जन्म मानाचा फेरा उठवायचा असेल तर सद्गुरू केला पाहिजे. कारण त्या सद्गुरूजवळ पण ज्ञान पाहिजे. कोणतं ज्ञान? तर आत्मज्ञान. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणाचे आपण याला ज्ञान. म्हणजे काय तर आत्मज्ञान व्हायला पाहिजे. सांगायचं काय तर आत्मज्ञान व्हायला पाहिजे. जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत तुम्हाला शास्त्रोक्त प्राप्त होत नाही. शास्त्रोक्त म्हणजे काय तर तुमचं जन्ममानाचं फेरा चुकवणं. जेव्हा जन्ममानाचं फेरा चुकला ना की तुम्हाला ते शास्त्रोक्त प्राप्त झालं. नाहीतर आपण या क्रांतियुग नगरामध्ये आलेलो आहे तर ते क्रांती घडवण्याचे काम करायचे. कारण आपलं वेळ प्राप्त आहे की अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परत सुखाची प्राप्ती. म्हणजे सुख कशात आहे याचा अनुभव घ्यायचा आहे. बघा सुखासाठी परिस्थिती अनुभवला तरी तू पंढरीशी काय एक वेळ मला अवघाची सुख होते जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. म्हणजे अगोदरचे जन्माचे पण आणि या जन्माचे पण दुःख विसरून जाते. तेव्हा या सुखामुळे कोणतं सांगितलं तर पंढरीला. आता पंढरी कोणती सांगितली बरं? काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांद तो केवळ पांडुरंग. खरं म्हणजे आपल्याला
विभागांनी एका मला ज्ञान दिलेलं आहे भक्ती मार्गाचा अध्यात्माचा आत्मज्ञान करून दिला आणि तो कशा येतात या परमार्थ भक्ती मार्गामध्येच आहे बाकी इतर मार्गामध्ये तुम्हाला तर त्याच्यामध्ये फक्त ज्ञान तुम्हाला कोणतं भेटतं भौतिक सुखाचं पण शाश्वत सुखाचा मार्ग ज्ञान आहे तो या आध्यात्मिक मार्गामध्ये मिळणार त्याच्यासाठी प्रत्येक जीवाने याचाच अंगीकार केला पाहिजे तसं बघायला गेलं तर सर्व काही नाशवंत आहे एका जनार्दनी सर्व नाशवंत एक हरिनाम शाश्वत मात्र हेच घेतलं पाहिजे ना नाहीतर प्रत्येक जे वाक्य आहे विशेष सुखामध्ये म्हणजे विशेष सुखामध्ये शास्त्र सुख शोधा मिळाले कसं भेटेल तिथे माऊली सांगतात कायोगा दूध पवित्र आणि गोड काशी त्वचेच्या पकडा आडपणी अवैधी गोष्ट अशुद्ध का नेगती का कमल कंटा दररोजी नांदतो एकेची गळीवरी पराव सेवेची धर्मनी येरा शिखरची होय ना तरी विदयवाच्या परिवरी योगारत्य आश्रयवरी हरिकेशवरी भोगण्यासंगरी का दारिद्र्य दिले याच्यामध्ये जो सिद्धांत सांगितला तो काय पैसा हृदयामध्ये राहू असला सर्व सुखाचा आराम की भांडाचे काम विषयावरी आता कुठे सांगितलं तर हृदयामध्ये कारण श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हृदय एक झाले हे हृदयचे ते हृदय झाले द्वैतला पोटा गेले आपला देश त्याप्रमाणे आपल्याला सेवाभाव करत राहिले कारण संतायचे दाखला प्रती आपला देश त्याच्यासारखं आपल्याला म्हणून ठेवलेलं आहे त्याने असं नाही म्हटलं की हा जो आनंद संप्रदायामध्ये आहे ना इथे बोलण्याचं कारण आहे प्रत्येक वेळेस सांगतात अनेक सांगतात का तर तसंच प्रेरित केलं जातं पण देणार सुद्धा तसंच पाहिजे नसत नाही त्याने आपल्याला ज्या पद्धतीने दिलेले आहे ना त्या पद्धतीने आपण ते केलं पाहिजे तुला म्हणे की नवी चालते चालते क्रांतकार आली घरी आल्याने कारण येथे काय करायचे तर या जीवाला हा जर तुम्ही मनुष्य गमावला तर कोणाही संधी नाही कारण मरणाआधी सावध व्हावे ही तर आपले सावधी घ्यावे जन्म घालू नये व्हाया मानवाची उत्तम काया या कायद्याचं महत्व दिलेलं आहे तरी कुठपर्यंत जोपर्यंत त्या देवाचा अनुभव घेत नाही तोपर्यंत जरी गायक नसली हा देवच नसला तर तुम्ही कशाचा अनुभव घेणार कारण जे 3,99,999 योनी आहेत या कशा आगळ्या आहे ना याचं काय कारण काय की पशु काय जाणती पाप पुण्य उत्तम मध्यम भोग होती त्याच्या ठिकाणी एक भौतिक शब्द नाही इतर योनीचा नाही हा विचार नाही पशु काय जाणती पाप पुण्य उत्तम मध्यम भोग होती बघा आता हे जे पाप पुण्य पण आहेत ना हे नामाचा कसं काय हे पाप पुण्य नामाला लागतच नाही कारण कीर्तनाचे नाशिले व्यवसाय भाग चित्ताचे जे नामच नाही पापाचे ऐसे केले नाम कसे तर व्यापक आहे ज्याप्रमाणे पाय करण जेवढे जायचे पावनो करणे केवढाच असेल साधा हालतीचा वेगळा विषय एरवी करण्याची शिकलो म्हणजे इतका स्वभाव परमार्थ आहे पण प्रत्येकाने घेतला पाहिजे आता इथे सांगणारे सांगतात कारण तुकाराम महाराज म्हणतात की आता मी सांगे तुका नाम घेता राहू नका अहो संतांनी तर
नाम घेता राहू नका, नाहीतर पुन्हा तुम्हाला या 3,99,999 मध्ये भटकावं लागेल. जर तुम्हाला जन्ममरणाचा फेरा फुकवायचा आहे तर ते नाम घेतलं पाहिजे, कारण नामावरती साधन नाही आणि ते करशील काही. पण नामसंकीर्तन साधन काही सोपे, तर तिला पापे जन्मात येतील. हे इतकं सामर्थ्य आहे या नामामध्ये. पण काय झालंय बघा, साधू संत सांगतात की उडा साधू संत साधा आकुला विरुद्ध जाईल हा नव्हत्या मग काहीचा भगवंत. अहो एकदा हा आपण नव्हत्या निघून गेला ना, त्यामुळे भगवंत कायचा प्राप्त होईल तुम्हाला, कारण त्यालाच तुम्ही प्राप्त कर, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. प्राप्त म्हणजे काय, तर अनुभव घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा हा जन्म जो मिळालेला आहे इतका सोपा नाही, कारण त्याला सुद्धा त्या मातेला भरपूर कष्ट सोसावे लागले. त्या मातेला जेव्हा 9 महिने 9 वर्ष त्या उदरामध्ये त्याला त्याचं संगोपन केलं, तेव्हा आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. मग आता प्रयत्न करायचा का नाही? नाहीतर काय सांगितलेलं आहे की जन्म हा व्यर्थ करू नका, याचा सार्थक करून घ्या. कारण अर्जुना जरी वेद झाला, माते मेहनता वाया गेला, तरी सांगून उभा दिला कोणता पैसा. म्हणजे काही लोक याचा भरपूर अभ्यास करतात, नुसतं भरपूर अभ्यास करून नाही जमत, तर त्याचा अनुभवही घेतला पाहिजे. फक्त अनुभव घेण्याची जी क्रिया आहे ना, आणि साधना मी फक्त या आनंद संप्रमाणामध्ये झाली. कारण 3 प्रसिद्धी येतात, शास्त्र प्रसिद्धी, गुरु प्रसिद्धी आणि आत्मप्रसिद्धी. या इतर मार्गामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही. पण या आनंद संप्रदायामध्ये काय होतं, या जीवाला जसे जशी ओळख करून दिली जाते. शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे, सद्गुरूने काय सांगितलं आणि आपल्याला काय अनुभव आला, का तर अनुभव घेतल्यानंतर त्या नावाने त्या जीवाच्या अवस्था होतात. चित्त साकाकडे वाटू घेत वाचा पावलं घेतल्या अपार पृथ्वीच्या रमाच्या आली अदोन विरुद्ध दृष्टी वर्षांनी आनंद द्यावे, आतुल्या सुखविषयी डोळे बाहेर कापे. या अशा अवस्था होतात. कधी होतात तेव्हा जेव्हा ते नाम आपण नामाचं स्मरण केल्यानंतर. पण हा लोक नामही घ्यायला मागत नाही आणि ज्याने नाम घेतलं त्याचं स्मरण करायला मागत नाही. कारण नामस्मरण केल्याशिवाय तुम्हाला त्या देवाचा अनुभव येणारच नाही. पण बघा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की म्हणजे अवधान करून इथून काय सांगत आहे, लक्ष देऊन ऐका की तुमचा जो श्रवण करण्याची क्रिया आहे ना, ती क्रिया कशी झाली पाहिजे तर मनाने. कारण तू म्हणे मीची करी मातीला भद्री प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मध्ये एकाते. तरी होईल जेव्हा तुझं मन माझ्या ठिकाणी अर्पण करशील. नाहीतर इथे काय झालेलं आहे की ते मंत्र दिल्यानंतर त्याला जे काही क्रिया असते ती कशी होते, तिथे मालवणी जप केलं. मालवणी जप केल्यानंतर कधी त्याला प्राप्त होणार, जेव्हा मरते क्षणी तुमची वैखरी आहे ना, ही वैखरी काय होते तर बंद होते. मग तुझा कसा होईल? ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, ज्ञानदेवी मौन जप माल अंतरी घडवली श्री हरी जपे सदा. जेव्हा
लागत नाही, पण आपण पहिला केलं पाहिजे. ज्याप्रमाणे जे वाहन आहे त्या वाहनाला तुला आपण सुरुवात केलं पाहिजे, चावी लावून. चुकीचं चालू होत नाही, त्याला चावी देऊन आणि ते चालू केलं पाहिजे, तेव्हा त्याची पुढची गती चालू होईल. आपण सुद्धा कसं आहे, आपण सुद्धा त्या नामाने नामस्मरणाने त्याला डोल दिली पाहिजे, साथ दिला पाहिजे नामाने, तेव्हा या जीवामध्ये त्या अवस्था निर्माण होतात. नाहीतर नुसतं बसले तर जमत नाही, बसून नाही जमत नुसता. असे भरपूर लोकांनी म्हणजे जे काही ऋषीमुनी सुद्धा आहेत त्याने सुद्धा घेतलं, पण बघा त्याने काय केलं तर ज्या पद्धतीने साधना करायची त्या पद्धतीने केली नाही, योग साधनेतून केलेले. त्याने काय केलं, प्रकृती शक्ती जागृत करण्यासाठी गेले, पण काही प्रकृती उलटे सुद्धा होऊन राहिलेले, पण अजूनपर्यंत त्याची काय एक स्थिती पूर्ण झालेली नाही. पण आपल्याला मिळालेले जे नाम आहे त्याच्याने सहज स्थिती निर्माण होते आणि पुन्हा त्या स्थितीला म्हणजे कसं केलं जातं. जेव्हा ती कुंडलिनी शक्ती जागृत होते तिच्यासाठी पण बघा की कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यामुळे आपल्यामध्ये यथार्थी निर्माण होते. ती यथार्थी निर्माण झाल्यानंतर ती सुषुम्ना नाळीतून आपल्या या पाठीच्या मणक्यातून जेव्हा ती ब्रह्मरंगामध्ये आपल्याकडे भेदन करून आणि ब्रह्मरंगामध्ये तेव्हा या जीवाची अवस्था त्या शिवाचे एकरूप होते. कारण या अशा म्हणजे जे काय आहेत सहस्त्र कुंडलिनी शक्ती जागृत करणे ही कोणालाही साध्य होत नाही, फक्त ती आपल्या नामानेच होते. जेव्हा ती नामाने जागृत होते तेव्हा त्या सहस्त्र चक्रापर्यंत पोहोचली जाते आणि तेव्हा या जीवाला शिवाचा अनुभव करतो. कारण हा जो त्या शिवाशी एकरूप होतो तेव्हा त्याला अनुभव येतो की मी कोण आहे का, ओंकार प्रणव उच्चार होय साचार आत बघायचा तो शब्द अवमय तो मी ऐसा. हे नरा आत बघ जरा जीवा ना घरा नवे ही माया दुर्टी कल्पने ब्रह्मदेवाची छाया. बघा हा जो काय बाहेरच सोडत निघालेला आहे, आतमध्ये काय पाहत नाही. आता आतमध्ये काय पाहत जातात त्याच्यासाठी ज्ञानदृष्टी पाहिजे. आतमध्ये आणि बाहेर पाहण्यासाठी ना ज्ञानदृष्टी पाहिजे. जेव्हा ती ज्ञानदृष्टी आपल्याला मिळते ना तेव्हा हा देव कसा आहे त्याचा अनुभव करतो. बघा काय सांगितलेलं आहे तर अनुभवाला फार महत्व आहे. जोपर्यंत अनुभव येत नाही ना तोपर्यंत मी कोण आहे आता त्याला कळतच नाही. म्हणजे मीचा अनुभव यायला पाहिजे. याप्रमाणे सांगितलं की तो मी ऐसा. सर्व काय करतात साधू बोलत झाला म्हणून त्याला काही समोराला अनुभव. कापुराच्या बाबतीत उदाहरण होती काही समाप्ती झाली तशी मोक्ष विचाराला भाटी विचाराला साधूचा अंकीला हरी भक्त. बघा उदाहरण दिले की जे कापूर आहे ते कापुराला आपण आवेल दिल्यानंतर जे पण जरी कापूर असेल किती शिल्लक राहतो काहीच नाही. तसा रुपया सुद्धा झाला पाहिजे. ते कशाने बुद्धीने आपल्याला ज्ञानाने याचा आपल्याला त्याग करायचे. समरस झाले तैसे नाम केले जपला हरी. हरी म्हणजे नाम, नाम म्हणजे देव. सर्व एक नाम हरी, एक तत्व नाम हरी म्हणा. हरी करुणा एक तुझे
नाही चौवेदीच्या साहित्याचे कारण अकराई पुराणे आदिसे आदि म्हणतोय नवका तैसे जे अनंता वाया कथा सांगू मारून त्याच्या पुढे जे आहे म्हणजे काय सांगितलं सर्व नाम आत्मा आणि हरी एक हरी आत्मा एक हरी आत्मा जीव शिव सम वाया दुर्गमा न झाले मन म्हणजे काय होते वाया नावाच्या गोष्टीमध्ये जास्त मन घालतात आणि या आत्मसुखाच्या गोष्टीमध्ये मन घालत नाही काय सांगितले आत्मा जीव आणि शिव हा आपण सर्व एकच आहे त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा अनुभव घ्यायला पाहिजे आणि त्याचाच अनुभव घ्या तेव्हा तुम्हाला या शास्त्र सुखाची प्राप्ती होणार आणि प्रतिज्ञा करून आपण सुद्धा सांगितलं पाहिजे प्रतिज्ञा करून की आत्मा हा देव आहे ज्ञानदेव म्हणे माझा आत्मदेवा आपण तिथे सेवा करा त्याची म्हणजे आपण सुद्धा सांगायचं की इथून आत्मा हा सर्व प्रकारचा देव आहे आणि त्याचा अनुभव घ्या बाकीच्या गोष्टीचा अनुभव काय तुम्हाला ज्ञानशास्त्र पठन नको नाना देवाचं पूजन आणि आत्मज्ञानाच्या मार्गात सर्व कर्म निरत करतो म्हणजे आत्मज्ञान श्रेष्ठ सांगितलेले याचा अनुभव आल्याशिवाय तुम्हाला देवाचे जेव्हा जे सुख आहे शास्त्र सुख ब्रह्म सुख ते तुम्हाला मिळणार नाही आज या ठिकाणी या एकादशी निमित्ताने मला पाहणार काही आरोग्याची सेवा येथे सांगण्यासारखे भरपूर असतं परंतु वेळ हा काय पुरेपुरे सरकत असतो फार वेळ मिळत नाही पण जे सांगितलं ते थोडक्यात त्याचा तो सर्वांनी काय थोडासा तरी श्रम व्यवस्थित केला ना ते उपयोग वाढायचा बाकी आणि ही जी सेवा करण्याची संधी दिली आणि संप्रदायामध्ये साहेब मंडळी सेवा या सर्वांचे मी आभार करतो आणि येथे बसलेले बघा तुमच्या सर्वांच्या मुले मला हा बोलण्याचा योग आला कारण हा जो आपला एकादशी उत्सव चालू आहे आपल्या ठिकाणी आणि दातुली असं डोंबिवली मोठागाव या सर्वांनी एकत्रित येऊन इथे चालू आहे कारण कशासाठी तर आपलं उद्याने आपण करण्यासाठी आणि आपल्याला आपण आनंद घेण्यासाठी हरिभक्तपरायण गुरुवारी प्रकाश महाराज यांनी हरिभक्तपरायण गुरुवारी नारायण महाराज गोळीर हरिभक्तपरायण गुरुवारी सिद्धार्थ महाराज गोळीर हरिभक्तपरायण हरिभक्त महाराज गोळीर जय तसेच हरिभक्तपरायण ब्रह्मपुत्र महाराज भगवान हरिभक्तपरायण सत्यवान महाराज कापी आणि तसेच हरिभक्तपरायण सुधा महाराज गोळीर बघा आणि हे जे श्रावण सिस्टमचे जे सोय करणारे आपले श्याम महाराज सगळं महाराज गोळीर आणि इतर सर्व काही सहकारी तसे लाडू सुद्धा चालू हरिभक्तपरायण राजेश्वर महाराज आणि तुम्ही आम्ही सर्व बसलेले म्हणजे या सर्वांच्या याच्याने हा उत्सव चालू आहे तर याचा सर्व आनंद घेत आहे आणि घ्यायला पाहिजे कारण त्याच्यासाठी आहे ही जी मिळालेली प्रवचन सेवा साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने कारण येथून जे सांगायचे ते स्वतः भगवंतच या व्यासपीठावरून ते कार्य करू शकत आहे त्याच्यानंतर श्रीपाद बाबा यांची जर कृपा असल्यामुळे आणि मला सर्वोच्च कृपा असल्यामुळे हेतू जे काही मला सांगता आलं कारण असं व्यासपीठावर बसल्यावरती सांगता येत नाही पण ती कृपा असायला हवी कृपा असल्यानंतर सहज बोलणे इतर उपदेश करून सहाय्याचं शिकवणी दिले त्याने सहाय्य केले म्हणून आपल्याला सहज सोपे झालेले आहे नाहीतर कठीण होते
पण तुका म्हणे येते तुका म्हणे सोपे आहे सर्व शहाणाचं जरी येते म्हणजे शहाणे ते भरलेले होते नाहीतर गेला गावाचं काम झालं जे शहाणे ज्यांनी नाम घेतलेले आणि त्या नामस्मरणाचा अनुभव करून घेतला ते भरलेले त्यांना असं वाटतं की आम्हाला अजून आनंद होण्यासाठी हा जो मार्ग आहे याच्यामध्ये म्हणजे याच्यासाठी इथे येणं गरजेचं आहे आणि आपली वेळ सुद्धा झालेली आहे सेवेसाठी निवडलेली होळी 9व्या अध्यायाची तरी अवधान ऐकले मग सर्व सुखाचे ताप होईल प्रतिक्रम माझे उघड ऐका परिप्रवृत्ती होती तुम्हा सर्व त्यांच्या समाधी यावे अवधानी माझी विनवणी सर्वजीची याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं आणि ऐकल्यानंतर तुम्ही सर्व शास्त्र सुखाला प्राप्त व्हाल म्हणजे तुम्हाला जन्म होण्याचा फेरा सुखला जाईल त्याच्यासाठी हे जे घेतलेली ओढी आणि मधुर काही या वाणीतून जर ते काही चुकीचं निघालेलं असेल तर त्याच्यावर तुम्ही ते सोडून द्या आणि चांगला असेल त्याचा अंगीकार करा कारण भारत लोकांमध्ये आपल्याला येऊला त्याचे तोड करून विजय देवी माऊली म्हणजे तो सोडे असे सर्वे करून घ्यावे तुमचे विनंती आहे आणि सर्व काही आहे तुमच्या कडून मिळालेले उचिष्ट आणि संतांनी केलेलं आपल्याला ते नामचिंतन त्याच्यातून आलेला अनुभवाचा आहे तरी तुम्हा सर्वांच्या चरणी आणि संतानंद स्वीकार बाबा रामदास बाबा सर्वांच्या चरणी नंतर आणि केलेला पूर्ण करण्यात आहे पंढरी आवडले हरी श्री हरी तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की सच्चिदानंद नारायण बाबा